प्रिय मित्रांनो, आज रविवार आणि 16 फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी आपण एका नव्या अशा विषयावरती चिंतन करीत आहोत आणि तो विषय म्हणजे विश्व निर्मितीतील आशा. हो माझ्या प्रिय मित्रांनो, हे विश्व आहे आणि त्यात हा एक छोटासा माणूस आहे. परंतु ह्या भल्या मोठ्या विश्वात त्या माणसाला किती महान अशा देणग्या लाभलेल्या आहेत. कारण त्या माणसाला परमेश्वराने त्याच्या स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेलं आहे आणि म्हणून त्याची देखील आशा ह्या विश्व मध्ये फार मोठी आहे. कारण तो अपेक्षा करतो, तो पाहतो आणि तो देवाच्या इच्छेप्रमाणे जगतो. आज माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा आपण ह्या विश्वामध्ये पाहतो की ह्या विश्वामध्ये आपण सूर्य, चंद्र आणि तारे पाहतो, म्हणजे आपल्याला प्रकाशाची किती आवड आहे हे त्या देवाला ठाऊक आहे. आणि तशा प्रकारचा प्रकाश आपण बनावे आणि आपल्या ठाई परमेश्वराची प्रवृत्ती निर्माण व्हावी आणि आपण जगाला प्रकाश देत राहावे, ही त्या परमेश्वराची इच्छा आहे. पण ही आशा आपल्याला हे विश्व देत आहे. आणि म्हणून आपण हा विचार करूया की सूर्य, चंद्र, ताऱ्याप्रमाणे आपण प्रकाश देत राहिलो तर सगळं जग अधिक प्रकाशात राहील, सगळं जग नीतिमान बनेल, सगळं जग परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे बनू शकते. आज माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या विश्वामध्ये अनेक गोष्टी आहेत. ह्या विश्वामध्ये विशेषतः आपण हवामान पाहतो, प्राणवायू पाहतो की जे जीवन देते आणि प्रत्येक माणसाने ह्या जगाला जीवन द्यावे अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून आपण त्या प्राणवायूप्रमाणे साऱ्या जगाला जीवन द्यावं आणि त्याद्वारे प्रत्येक माणूस हा स्वतः प्राणवायू बनावा, ही त्या देवाची इच्छा आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा आपण ह्या विश्वाकडे पाहतो, हे किती विशाल असं विश्व आहे. म्हणजे आपलं जीवन, आपलं मन, आपलं हृदय किती विशाल असावं आणि त्या विशाल हृदयामध्ये आपण साऱ्या जगाचं स्वागत करावं. नेहमी आपण जेव्हा ह्या विश्वाचा विचार करतो तेव्हा आपण देखील मोठे होत राहतो. हो माझ्या प्रिय बंधूंनो, हे विशाल मन, हे विशाल हृदय आपण पाहतो त्या जगामध्ये आज केवढ्या महान गोष्टी आहेत आणि त्या माणसाने सुद्धा तयार केलेल्या आहेत. आणि त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो की माणूस त्याप्रमाणे विशाल बनत आहे आणि त्याप्रमाणे अधिक प्रकाशमान होत आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, हा अफाट असा समुद्र सागर पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की परमेश्वराची इच्छा आहे की आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे अफाट बनावं. आपली वृत्ती प्रवृत्ती ही अफाट असावी, संकुचित नसावी आणि त्याद्वारे आपण साऱ्या जगाला जणू काही वेग मारत आहोत आणि सारं जग आपलं आहे. ह्या दृष्टिकोनातून माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या जगाला वाढण्यासाठी, त्याची वाढ करण्यासाठी त्याने माणसाला पाठवलेलं आहे. ह्या जगामध्ये आपण पाहतो की ती विविधता आहे. झाडं झुडपं आहेत, त्या झाड्या झुडपामध्ये कितीतरी प्रकारची अशी झाडं आहेत, हजारो प्रकारची झाडं आहेत. त्यामध्ये पशु, प्राणी, पक्षी हे हजारो प्रकारचे आहेत. त्यामध्ये रंग बेरंग आपण पाहतो, कितीतरी प्रकारचे रंग आहेत. आणि म्हणून आपण त्याप्रमाणे ही जी विविधता आहे, ही विविधता आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असावी. आणि परमेश्वराची इच्छा आहे की ती विविधता बघून तुम्ही अधिकाधिक आनंद लुटावा आणि त्यामध्ये आणखीन आनंद वाढवावा. हो माझ्या प्रिय बंधूंनो, आपण जगाचा आनंद बनतो आणि जगाचा आनंद वाढवत असतो. आणि म्हणून ह्या जगामध्ये आपण ज्या अनेक गोष्टी तयार केलेल्या आहेत, आपली विमानं असू द्या, गाड्या असू द्या, ह्या सगळ्याद्वारे आपण
जगामध्ये हा आनंद वाढवत असतो आणि माणसांना अधिक मोठं करत असतो. हो माझ्या प्रिय मित्रांनो, अशा प्रकारची विविधता आपल्या जीवनामध्ये असताना आपण भिवू नये आणि आपण खूप मोठे आहोत, आपल्यामध्ये खूप कला आहेत ह्याची नेहमी आपण जाणीव ठेवावी आणि आपण बऱ्याच चांगल्या गोष्टी करत राहिलो तर मला देखील ह्या विश्वामध्ये आणखीन भर घालता येईल ह्या विचाराने माणूस अधिक मोठा होत असतो.